ज्ञानाज्ञानविमर्दनं पार्वतीनन्दनं वन्दे सिद्धरामं जगद्गुरुं स्वानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशां तत्त्वमस्यालक्ष्यम् एकं नित्यं जलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। श्री गुरुचरणतापे पुण्यपापे झाले मन समतीर्थे ज्ञानगंगे ज्ञानी शुभाशुभमाता भावना राम झाली निशिदिन गुरुराया उन्मन्नी सोपाली। जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज राजाधिराज सद्गुणा श्री भवस्य महाराज राजाधिराज सद्गुणा श्री निसर्गदत्त महाराज राजाधिराज सद्गुणा श्री तारकर महाराज की। दशक दाखवत ना दशक महिला समाज दाखवा। ग्रंथ नाम श्री दासबोधा गुरु शिष्यांचा संवाद। दशक पहिला समास दाखवा वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सिद्धरामेश्वर नमः श्री निसर्गदत्ताय नमः श्री रणजितेश्वराय नमः श्री हरिचंद्रेश्वराय नमः श्रीराम। धन्य धन्य तो नरदेवो येथील अपूर्वता पावो जो तिने परमार्थ लाभो तो पावे सिद्धाते। या नरदेवाचे नागवेगे एक लागले भक्ती संगे एक परम वितरागे गिरिकंदरे सेविले। एक फिरती तीर्थाटने एक करती पुरुषरणे एक अखंड नामस्मरण निष्ठावंत राहिले। एके तपे करू लागले एक योग अभ्यास महाबले। एक अभ्यासायोगे झाले वेदशास्त्री व्युत्पन्न। एकी हट निग्रह केला देह अत्यंत प्रिला। एक देव ठाई पाडिला भावार्थ बळे। एक महानुभाव विख्याता एक भक्त झाले अख्याता। एक सिद्ध अकस्मात गगनावरती एक तेजती झाले ते एक जळी मिळून गेले। एक दैठती निघून जाते ते एक बैसले अस्थित ब्रह्मते। नाना स्थानी समुद्रे एक भयानकावरील वैसते। एका तटेने चालवते एक तपोबळे। एक तेज मंद करते एक जळे आठविते। एक वायू निरोधकी विश्वजनाचा। ऐसे हट निग्रही कृतबुद्धी दयास ओळल्या नाना सिद्धी। ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले। एक मनोसिद्ध एक वाचा सिद्ध एक अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध। ऐके नाना प्रकारचे सिद्ध विख्यात झाले। एके नानाविधा भक्ती पंथे गेले तरले परलोकाच्या सुख स्वासे। एक योगी गुप्त पंथे ब्रह्मभुवना पावले। एक वैकुंठात गेले एक सत्यलोकी राहिले। एक कैलासी बैसले शिवभुवनी। एक इंद्रलोकी इंद्र झाले एक पितृलोकी मिळाले। एक देवोडंगणे बैसले एक ते क्षीरसागरे। सर्वोक्ता समीपता स्वरूपता सायुज्यता या चार चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवनी राहिले। ऐसे सिद्ध साधू संत जना
स्वहिता प्रवर्तले अनंत ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणून वर्णावा या नरदेहाच्या आधारे नाना साधनाचे द्वारे मुख्य सारासार विचारे भूत सुटले या निर्देहाचे संबंधे बोध पावले उत्तम पदे आमता सांडूने स्वानंदे सुखी झाले नरदेही येऊन सकळ उद्धार गती पावती केवळ येथ संशयाचा मूळ खंडोन गेले पशुतेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती म्हणून नरदेहाची प्राप्ती परलोकाची संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी योगी तपस्वी तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षडदर्शनी तापसी नरदेहच झाले म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहामध्ये वरिष्ठ दयाचने चुकले अरिष्ट यम यातनेचे नरदेहा स्वाधीन सहसा नव्हे पराधीनता परंतु या परोपकारी जिजवुनी कीर्ती रूपे उरावे अश्व वृषभ गाई म्हैशी नाना पशु स्त्रियादासी कृपाळपणे सोडून देती त्याची कोणीतरी धरिलं तैसा नव्हे नरदेहो इच्छा जावो अथवा राहो परिया कोणी पाहो बंधन करू सकीना नरदेह पाहुळा असता तरी तो कार्यास न येता अथवा छोटा असता तरी तो परोपकारास नये नरदेह अंध असेल तरी तो निपटती वाया गेला अथवा वरील जरी असला तरी तो निरूपण नाही नरदेह असिका सुका तरी तो घेता नाही आशंका अशक्त रोगी नासका तरी तो कारण नरदेह असिला मूर्ख अथवा केफऱ्या समाधाने दुःख तरी तो जाणावा निरर्थक निश्चयसी इतुके नसता वेग नरदेह आणि सकळ सांग आणि परमार्थ बुद्धी विसरले हे मूर्ख कैसे भ्रमले माया जाळे मृतिका खणोनी घर केला ते माझे असे धड कल्पिले तरी ते भूतांचे कळले नाही तयासी मुषक म्हणते घर आमचे पाले म्हणते घर आमचे मक्षिका म्हणते घर आमचे निशेषी कांतण्या म्हणते घर आमचे मुंगळे म्हणते घर आमचे मुंग्या म्हणते घर आमचे निशेषी विंचू म्हणते आमचे घर सर्प म्हणते आमचे घर जळ म्हणते आमचे घर निशेषी भ्रमर म्हणते आमचे घर बिंगोरा म्हणते आमचे घर आळिका म्हणते आमचे घर काष्टामध्ये मांजर म्हणते आमचे घर श्वान म्हणते आमचे घर मुंगुसे म्हणते आमचे घर निशेषी अंबुळ म्हणते आमचे घर वाळव्या म्हणते आमचे घर विश्वा म्हणते आमचे घर निशेषी ढेकूण म्हणते आमचे घर सांसणा म्हणते आमचे घर भिंगडे म्हणते आमचे घर निशेषी पिसोळे म्हणते आमचे घर गांधेल म्हणते आमचे घर सूट म्हणते आमचे घर आणि कोंबी बहुत किड्याचा तुजार किती सांगावा विस्तार समर्थ म्हणते आमचे घर निशेषी पशु म्हणते आमचे घर दासी म्हणते आमचे घर घरची म्हणते आमचे घर निशेषी पाहुणे म्हणते आमचे घर मित्र म्हणते आमचे घर ग्रामस्थ म्हणते आमचे घर निशेषी तस्कर म्हणते आमचे घर राजकीय म्हणते आमचे घर अग्नी म्हणे आमचे घर भस्म करू समस्त म्हणते घर माझे हे मूर्ख हे म्हणे माझे
शेवट जळ झाले ओझे टाकिला देश अवघी घरे बंगले गावची पांढरे पडले मध्ये गुळी राहिले अरण्य शॉपले हिरा मुंगी वाळवे मुशिक त्याचेच गरे निश्यात्मक हे प्राणी बापडे मूर्ख निघून गेले ऐसी गृहाची स्थिती मिथ्या आले आत्मविचती जन्म 2 दिवसाची वस्ती कोठे करे करावे देह म्हणावे आपुले तरी ते बोलता कारण गेले प्राण्याच्या माथा घर केले रोममुळे किडे मक्षिकी खांडूक झाल्या किडे पडते पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राण्याच्या कीड लागे दातासी कीड लागे डोळ्यासी कीड लागे कर्णासी आणि कोमाशावरती गोचीर अशुद्ध सेविती चामवा मासात रुसते पिठोळे चावण पडते अकस्मात भोगी गांधील चावते गोंबी जळवा अशुद्ध घेते विंचू सर्पदंश करते कानटे कुसी जन्मून देह पांगुळे ते अकस्मात व्याघ्रे नेले कालांडग्याचे बक्षिले बळत्कारे मुषके मार्दरे दंश करते श्वाने अश्वे लोळे तोडती रिसे मरकटे सारती कासाविष करोनी उष्टरे सुद्ध सोने उचलिती हस्ती चिरडून टाकिते वृषभ टोचून मारते अकस्मात तस्कर तडतडा तोडी भूते झडपून मारिते असो या देहाची स्थिती ऐसे शरीर भूताचे मूर्ख म्हण्या म्हणजे परंतु खाजे जीवाचे तापत्रे ओलिते देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तर ते व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यूपंथे असो जे प्रपंचित मूर्ख ते काय म्हणते परमार्थ सुख त्या मूर्खाचे लक्षण काही एक पुढे बोलले असे ही स्त्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मध्य सवन निर्गुण नाम समास दशम